जागवतो लोकाला, देव जागवतो लोकाला, हे कुणी करू। आरक्षण आम्हाला म्हणजे आमचं एवढंच आहे की आम्ही पाठव फेरीला जातो, फेरी करतो आणि देवाच्या ठिकाणी जातो, लोकांना जागृतपणा करायचा, हेच आमचं आलंय। नाही तर आरक्षणपणा म्हणजे अजून माहिती नाही आम्हाला। आणि सरकार लोकांनी आमच्यापर्यंत आहे ना म्हणजे आमची काळजी सुद्धा घेतली नाही सरकार लोकांनी, आरक्षण सुद्धा आलं नाही आम्हाला अजून, आणि काही नाही फिरण्याचं लायसन वगैरे असलं काही आलं नाही आमच्यापर्यंत। की लोकांना असं लुटणं वगैरे, लोकांना वाईट सांगणं, वाईट शॉप देणं, आम्हाला पटत नाही। लोक आम्हाला वाईट तरी बोलले ना, लोकांना आम्ही आशीर्वाद देतो आणि निघून जातो, लोक चांगले तरी बोलले आशीर्वाद देतो, एवढेच आमच्या धर्मात। आमचा वासुदेव कधी आमदार झाला नाही किंवा खासदार झाला नाही, काही नाही। दिवसा फिरत्या रातच्या चोऱ्या करीत आहे। जेव्हा मी पाठ उठवर, जेव्हा मी धंद्याला जेव्हा जाईल तेव्हा 4 रुपये येणार, तो आमची लेकरं बाळा खाणार। वयाच्या 12व्या वर्षी महावीरच्या अंगावर हा वासुदेवाचा पोशाख आला। 5वीतून शाळा सोडल्यापासून तो वासुदेव बनून पूर्ण वेळ भिक्षा मागत दारोदार फिरतो। कमीच माझं बचपन देवात गेलेलं आहे। बहु पेशक माझ्या अंगावर केव्हापासनाला माहिती आहे का, कमीच कमी ना माझं 4, 10, 12 वर्ष होत आली, माझ्या अंगावर पोशाख आता आहे म्हणजे आलेला आहे। समजलं माझं वय आहे आता 18 किंवा 19 वय आहे, समजलं का, 19 वय आहे माझं, समजलं का, 12-13 वर्षापासून हे माझ्या अंगावर पोशाख आला। माझं वय 18 किंवा 19 वय आहे माझं, समजलं अक्का, आता 19 लागलं मला। वासुदेवाची परंपरा आम्ही चालवली, पण पुढची पिढी ही परंपरा चालवणार नाही असं महावीरला वाटतंय। अनेक वर्षापासून चालत आलेला हा वासुदेवाचा पोशाख परंपरेने त्याच्या अंगावर आला। केवळ पोट भरण्यासाठी तो हे काम करत नाहीये, तर वासुदेवाची ही जुनी परंपरा नव्या पिढीला कळावी हा उद्देश असल्याचे तो सांगतोय। आमच्या पिढीने पिढी आलेले सर्व, आमच्या आजोबाच्या परंपरापासून हे आलेलं आहे। आमच्या आजोबांना आमच्या आजोबाईनं चालवलं, त्याच्याबद्दल आमच्या वडिलांना चालवलं, त्यानंतर आमच्याकडे आलं हे त्या करते आपलं हे पिढीने पिढी चालवण्यासाठी लोकांना कळा वासुदेव म्हणजे कोण आहे खेड्यातला। कारण की खेड्यातल्या लोकांना ना शिवाजी महाराज माहिती आहे का, शिवाजी महाराजांच्या काळातले वासुदेव हे, समजलं का। आम्ही का फिरतो की आमचा फायदा व्हावा, ह्यासाठी आम्ही काही फिरत नाही। आमची भक्त ही परंपरा जागृतपणा ही म्हणजे राहो, लोकांना कळा वासुदेव म्हणजे कोण आहे, ह्यासाठी आम्ही हिंडतो। खेड्यातल्या लोकांना वासुदेवाची जाणे, समजलं का, त्यांना लोकांना वासुदेव म्हणजे कोण आहे ते माहिती। आत्ताची शहर लोक असतात ना, शहरातले लोक, ते आत्ता नवीन पिढी येणारी त्यांना वासुदेव म्हणजे माहिती नाही कोण आहे तो, समजलं का। हे वासुदेव म्हणजे असं आम्ही हिंडतो की आम्हाला फायदा होऊ नये ह्यासाठी हिंडत नाही। लोकांना कळावं शहरातल्या वासुदेव म्हणजे आहे, समजलं का, मराठ्याचा वासुदेव म्हणजे धर्म आहे, ह्यासाठी आम्ही फक्त जागृतपणा सकाळच्या 5:05ला येतो आम्ही, समजलं का। 5:05ला आल्यानंतर आमची फेरी असते, फक्त 10 वाजूस्तर फेरी असते, समजलं का। ते फिरल्यानंतर आम्ही पोशाख काढायचा आणि देवाच्या ठिकाणी निघायचं। महावीर सारखेच त्याच्या समाजातील इतर लोक वासुदेव बनून नंदीबैल घेऊन पहाटेच आपला झोपडा सोडून दारोदार भिक्षा मागतात। आता आम्ही पाठ उठावं लागतं आम्हाला 4 वाजता, 4:30 पर्यंत आम्हाला समजा आवरावं लागतं, 6 पर्यंत फिरायच्या जागा जावं लागतं। मग तिथनं मोरो 6:30च्या मोरो मग आम्हाला नंतर अंगावर पेशा घालावं लागतो, मग आम्हाला गाणं म्हणत जावं लागतं। मग कुणी 10 रुपये देतं, कुणी 5 रुपये देतं, 2 रुपये देतं, रुपया बी देतं, कुणी देत बी नाही, असं होतं। ज्याला आवड आहे ते कुणी म्हणतं बाबा चहा प्यायला, ज्याला आवड नाही ते बोलवीत नाही। मग आम्हाला गाणं म्हणत जावं लागतं। आम्ही कोणत्या घरी जात नाही, आम्ही कोणा बळजबरीने घेत मागत नाही, कोणत्या दारात बी जात नाही। दिलं तर घ्यायचं, नाही दिलं चाललो आबग म्हणत, गाणं म्हणत आम्ही जातो टाळ वाजवीत। दिलं तर घ्यायचं, नाही दिलं चला निघून शिनी। आम्ही 10, 11:30 पर्यंत फिरतो, त्याच्यामुळे आम्ही फिरत नाही, आणि कोणी दिलं तर 11:30च्यामुळे आम्ही घेत नाही। त्यांची कला पाहून कोणी भिक्षा दिली तर त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो। आम्हाला काम नाही, धंदे नाही, काही नाही, पण आम्ही खाणार नाही, जेव्हा आम्ही काही खाणार आहे। जेव्हा आम्ही पाठ उठवर, जेव्हा आम्ही धंद्याला जेव्हा जाईल
तर आम्हाला 4 रुपये येणार, तो आमची लेकरं बाळा खाणार. भटके जीवन जगणाऱ्या या समुदायाला आरक्षणाची तरतूद आहे, परंतु कागदोपत्री नोंदी सापडत नसल्याने बहुतांश समाजापर्यंत शैक्षणिक सवलती पोहोचल्या नाहीयेत. तुमचे दाखले दावा, आधार कार्ड दावा, तुमचं काही दावा, तुमचा गावचा तुरूप दावा. आता हाय ते दावितो, नाही त्याला काही दावायचंय. पूर्वीचं काही नव्हतं, पण आता सगळं इथून मोर सगळं दावावं लागत. आधार कार्ड, वयमान, आजे पिंजे, माकड जिंजे जमलेले ते सगळं सांगावं लागत. आता गावात फिरून भिक्षा मिळते तेव्हाच या कुटुंबाचं पोट भरतं, पण अलीकडे त्यांना गावात भिक्षा देखील मागू दिली जात नाहीये. दिवसा फिरते रातच्या चोऱ्या करीत दिवसा बघते तुम्ही, रातच्या चोऱ्या करीत आहेत. असे लोक आम्हाला बोलतात. फिरायला गेलो का इथे काय गावात फिरूच नाही, मागं लावून देते. जर गेलो लोक म्हणते आम्ही आधार कार्ड दाबलो, मतदार कार्ड दाबलो, लोक आम्हाला फिरू देत नाही. तुम्ही दिवसा बघते रातच्या चोऱ्या करीत आहे, लोक दखल घेत नाही. मग आता याच्यामुळे आम्हाला काही बोलता येत नाही. मग आमची दखल कोणी घेतच नाही. आम्ही जर गेलो तर लोक काय म्हणते आम्ही आधार कार्ड दाबा, सरपंच चला, पोलीस पथकात चला. आम्ही जातो, त्यांना बोलतो. मग ते काय म्हणते तुम्ही फिरायचं नाही, मग आम्हाला मागावं लागतं. मोरपिसाची टोपी घालून तुला मोठं आयुष्य लाभेल म्हणून टाळ वाजवत आशीर्वाद देणारा वासुदेव, पुन्हा पाऊस पडेल म्हणून शेतकऱ्याला धीर देणारा नंदी बैलवाला, पहाटे कंदील घेऊन गाणी म्हणणारा पिंगळा आणि गावागावातून त्यांना सुपातून अन्नधान्य वाढणाऱ्या आयाबाया, हे चित्र ग्रामीण भागातून केव्हाच हद्दपार झाले. या सर्व जमाती शहरातील पुलाखाली, गटारेकडेला, रस्त्याच्या काठावर, झोपड्यात आपले आयुष्य कंठते. सुगीची चाहूल लागल्यावर आशेने गावात भिक्षा मागणारा हा समुदाय सिग्नल हिरवा होताच सुरू होणाऱ्या काही मिनिटांच्या सुगीमध्ये आपलं पोट भरतोय. ग्रामीण संस्कृतीचा अभिमान बाळगणाऱ्या सरकारने या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आधार देण्याची गरज आहे.